पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे। काही दिवसांपूर्वीच वनराज आंदेकर यांच्यावर गोळीबाराची घटना ताजी असतानाच काल पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली। आर्थिक व्यवहारातून एका व्यक्तीने तरुणावर गोळीबार केला होता। अखेर 12 तासांच्या आत पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। बातमी सविस्तर पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर मिळालेल्या माहितीनुसार उरळी कांचन इथं इनामदार वस्तीत ही घटना घडली आहे। याच भागात राहणाऱ्या दशरथ चितोळे यानं हा गोळीबार केला होता। दशरथ चितोळे याच्या घरी काळूराम गोते चर्चा करण्यासाठी गेले होते, तेव्हा दशरथ चितोळे आणि काळूराम गोते यांच्यामध्ये रिंग रोड जमिनीच्या पैशाच्या व्यवहारातून वाद झाला। हा वाद इतका विकोपाला गेला की संतापलेल्या दशरथ चितोळे यानं काळूराम गोते यांच्यावर गोळीबार केला। परवानाधारक पिस्तुलीतून चितोळेनं एका पाठोपाठ 3 गोळ्या झाडल्या। सुदैवानं काळूराम गोते यातून बचावला। त्याच्या हाताला गोळी लागल्याचं व्हिडिओतून दिसून येत आहे। चितोळेच्या घरातून रक्तबंबाळ अवस्थेत गोते हा रस्त्यावरती आला। त्याच्यासोबत त्याचा एक मित्र देखील होता। अखेरीस गोते याला तातडीनं उपचारासाठी पुण्याला हलवण्यात आलं। सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत, पण पैशाच्या वादातून ही घटना घडली असल्याचं देखील बोललं जात आहे। दरम्यान या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक देशमुख यांनी माहिती दिली आहे। काल सकाळी 11:45 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे। इनामदार वस्तीमध्ये गोळीबाराची घटना घडली होती। दशरथ चितोळे यानं आपल्या परवानाधारक पिस्तुलीतून काळूराम गोते याच्यावरती गोळी झाडली होती। या गोळीबारात हा तरुण जखमी झाला। त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आरोपी आणि जखमी तरुणांमध्ये आर्थिक व्यवहार झाला होता। देवाणघेवाणीच्या वादातून त्यानं गोळीबार केला। या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय असं देशमुख यांनी सांगितलंय। पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत।